नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेनमध्ये हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा यात्रा। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचा उपक्रम। राष्ट्रभक्ती ही संकल्पना तरुणांमध्ये रुजली पाहिजे। नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील। स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रभक्तीची भावना जनमानसात जागृत करण्यासाठी पेन नगर परिषदेच्या वतीने गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या तिरंगा यात्रेत पेन शहरातील भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलिमा पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, मुख्य अधिकारी जीवन पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, नगरसेविका आफरीन आखवारे, नगरसेविका कलावती पाटील, नगरसेविका स्मिता पेनकर, नगरसेवक निळकंठ म्हात्रे, नगरसेवक अभिराज कडू, नगरसेवक आनंद जाधव, नगरसेवक मितेश शहा, नगरसेवक अजय क्षीरसागर, सरपंच संदेश ठाकूर, विवेक म्हात्रे, ललित पाटील, नगरसेविका सुनीता जोशी, मालती म्हात्रे, नगरसेविका पल्लवी कालेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष शृंगारपुरे, नगरसेवक भूषण कडू, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, महेश भिकावले, राजेंद्र म्हात्रे, हितेश पाटील तसेच नगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येत विद्यार्थी नागरिक उपस्थित होते। नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी या हर घर तिरंगा रॅली प्रसंगी नागरिक व तरुण वर्गाला मार्गदर्शन करताना राष्ट्रभक्ती ही संकल्पना तरुणांमध्ये रुजली पाहिजे असे आवाहन केले। नगरपालिकेच्या वतीने प्रथमतः शहरात अशा भव्य रॅलीचे दर्शन नागरिकांना आज पाहायला मिळाले। रॅलीत मुलांनी देशभक्तीपर वेशभूषा केली होती। राष्ट्रभक्तीवर गाणी आणि हातात तिरंगा घेऊन जय घोषात रॅली काढण्यात आली। नगरपालिका प्रशासनाकडून उत्तम असे आयोजन करण्यात आले होते। तिरंगा यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीची भावना अधिक व्यापक प्रमाणात दिसून येऊन भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय हिंदच्या जयघोषाने पेन शहर दुमदुमून गेले होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। धन्यवाद सगळ्या शिक्षकांना। स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त पेण शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। ज्या क्रांतिकारांनी, ज्या हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानाची आठवण करण्यासाठी तसंच देशाच्या सीमेवर कुठल्याही सुखाची अपेक्षा न करता दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं आणि आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी उभे असलेल्या वीर सैनिकांना सलाम करण्यासाठी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। या रॅली प्रसंगी आमचे नेते खासदार धैर्यशील दादा पाटील, आमचे नेते आमदार रविशेठ पाटील साहेब आणि सर्व मंडळी उपस्थित होतेच, पण त्याच बरोबरीने या रॅलीत ज्यांची उपस्थिती आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची ठरली ती आपले सर्व माजी सैनिक, त्या सर्व माजी सैनिकांचा मनापासून आभार मानते। या रॅलीच्या आपला भारत देश हा विविध जाती, धर्म, पंथ, भाषांनी समृद्ध असा देश आहे। या सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचा कोणता जर धागा असेल तर तो आपला तिरंगा आहे। आणि ज्या वेळेस तिरंगा हातात येतो तेव्हा मी हिंदू आहे की मी मुस्लिम आहे की मी ख्रिश्चन आहे की मी गुजराती आहे हे सगळं विसरून मी भारतीय आहे या नात्याने सर्व भारतीय एकत्र होतात। आणि आजच्या या रॅलीच्या निमित्ताने आम्ही सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा तर देतोच, पण या रॅलीच्या माध्यमातून या तरुण मंडळींना, मुलांमध्ये राष्ट्र प्रथम ही संकल्पना त्यांच्या मनात रुजली गेली पाहिजे ही आमची सगळ्यांची मनापासून इच्छा होती। आणि ही संकल्पना रुजण्यासाठी या रॅलीला पेण शहरातील अनेक महाविद्यालयांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली। पेण तालुक्यातल्या सर्व आपल्या मंडळींनी उपस्थिती लावली। पेण शहरातील सर्व सामाजिक संस्था, महिला भगिनी सर्वांनी उपस्थिती लावली आणि या रॅलीला एक वेगळी शोभा आणली। त्याबद्दल मी समस्त पेणकरांचे, पेणची नगराध्यक्ष या नात्याने मनापासून त्यांना
त्यांचे आभार मानते आणि उपस्थित राहिलेले पत्रकार बंधू, पेण नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी ज्यांनी ही रॅली यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. धन्यवाद.